येशूच्या नावाने सर्वांना शालोम. आशा करतो तुम्ही सर्व चांगले असाल. प्रियांनो, आपण कळत नकळतपणे कोणते पाप करतो हे आज आपण शिकणार आहोत. काय तुम्हाला ठाऊक आहे का, जर आपण प्रार्थना करत नाही तर ते पाप आहे? हे माहिती आहे तुम्हाला? चला आपण पाहूया. शमूएलाचे पहिले पुस्तक अध्याय 12 23 वचन. तुमच्यासाठी प्रार्थना करायची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो. समजून आलं का? जर मी प्रार्थना केली नाही तर परमेश्वराच्या विरुद्ध मी अपराध करणारा ठरेल. म्हणजे जर आपण प्रार्थना करत नाही तर आपण पाप करतो. एका देवाच्या दासाने असं म्हटलं, जो प्रार्थना करत असतो तो सहसा पाप करत नाही, आणि जो पाप करतो तो साहजिक प्रार्थना करत नाही. प्रियांनो, जर तुम्ही आजच्या दिवशी देवाच्या सानिध्यात वैयक्तिक समय वेळ घालवत नाही, किंवा प्रार्थनेसाठी गुडघे टेकू शकत नसाल, किंवा प्रार्थनेसाठी जर तुम्ही वेळ वेगळा काढत नसाल, किंवा जर प्रार्थना करण्याचं मन देखील तुम्हाला होत नसेल, तर मग तुमच्या जीवनामध्ये कोणतं ना कोणतं पाप तुमच्यावर राज्य करत आहे. यामुळेच तुम्ही प्रार्थना करण्याच्या वेळेमध्ये प्रार्थना करू शकत नाहीत. जेव्हा गुडघे टेकले पाहिजेत तेव्हा गुडघे टेकू शकत नाहीत. त्यामुळे जेव्हा प्रार्थनेचं उत्तर मिळालं पाहिजे तेव्हा तुम्हाला उत्तर मिळू शकत नाही. आज तुम्ही अनेकशा समस्या आणि अडचणींमधून, आर्थिक अडचणीमधून आणि बऱ्याचशा त्रासांमधून जात आहात. याचं कारण तुम्हाला माहिती आहे? कारण तुम्ही प्रार्थना करत नाही. यामुळे जर तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा तुम्हाला प्रत्येक प्रकारचं समाधान प्राप्त होऊ शकेल, किंवा ज्या समस्या आहेत त्यांचा सामना तुम्ही करू शकाल, किंवा ज्या समस्या आहेत त्यामध्ये आत्मिक जीवनाला तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकाल आणि देवाचं गौरव देखील करू शकाल. आज एकदा विचार करूया की का आपण प्रार्थना करू शकत नाही आहोत. लोकांसोबत मिळून आपण प्रार्थना करतो, एकमेकांचा हात पकडून प्रार्थना करत आहोत, ग्रुपने प्रार्थना आपण करत आहोत, एक टीम म्हणून आम्ही प्रार्थना करतो, मंडळी म्हणून प्रार्थना करतो. परंतु वैयक्तिकरित्या एकांतात असताना काय आपण देवाच्या सानिध्यामध्ये प्रार्थना करत आहोत का? जर आपण वैयक्तिकरित्या देवाच्या सानिध्यामध्ये एकांतामध्ये प्रार्थना करू शकत नाहीत तर, किंवा प्रार्थना करण्याचं मन जर होत नसेल तर कोणतं ना कोणतं पाप तुमच्या जीवनामध्ये आहे. यामुळेच तुम्हाला प्रार्थना करण्याची इच्छा होत नाही. उदाहरणार्थ, अनेकशा प्रसंगांमध्ये मुलांना भूक लागत नाही. अनेकदा माझ्याकडे काही माता आपल्या लेकरांना आणून, पालकसाहेब प्रार्थना करा, काय अडचण आहे? हा अजिबात खात नाही. जेवण दिलं तर खाण्याची इच्छा नाही असं तो बोलतो. सारखं तोंड फिरवत असतो. असं बोलून त्या आपल्या लेकरांना आणून याने जेवण करावं म्हणून प्रार्थना करा असं त्या मला सांगतात. साहजिकपणे जो निरोगी व्यक्ती असतो त्याला भूक लागते. ज्याला भूक लागते तो व्यवस्थितपणे खाणार. जर भूक लागत नसेल तर कुठे ना कुठे प्रकृती बिघडलेली आहे. वेळेवर जेवण केलं पाहिजे. जर तुम्ही निरोगी असाल तर तुम्हाला भूक लागल्यानंतर तुम्ही व्यवस्थित जेवण करणार. भूक हे निरोगी असल्याचं दर्शक आहे. जर भूक लागत नाही तर तुमची तब्येत खराब झालेली आहे. जर प्रार्थना करण्याचं मन तुम्हाला होत आहे तर तुम्ही आत्मिकरित्या निरोगी आहात. पण तुम्हाला प्रार्थना करण्याचं मन होत नसेल, प्रार्थना करू वाटत नसेल, तर आत्मिकरित्या तुम्ही आपल्या प्रकृतीला बिघडवून टाकलं आहे. आत्मिकरित्या तुम्ही निरोगी नाही आहेत. हे अगदी सत्य आहे. आता वैयक्तिकरित्या आपण स्वतःला तपासूया. एक प्रश्न करू, काय आपण आत्मिकरित्या निरोगी आहोत का? जर खरंच आत्मिकरित्या आपण निरोगी असू तर आपण देवाच्या सानिध्याची आशा धरू. देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊन गुडघे टेकायचे आहे, काही वेळ त्याच्यासोबत घालवायचा आहे असं आपलं मन आशा धरील. परंतु जर आपल्या मनाला अशी आशा होत नाही तर कोणती ना कोणती अशुद्धता आपल्यामध्ये शिरली आहे. यामुळे आपल्याला गुडघे टेकू वाटत नाहीये, प्रार्थना करू देत नाहीये, ती आपल्याला देवाशी बोलू देत नाहीये. जेव्हा तुम्ही पाप करत असता तेव्हा प्रार्थना करणं बंद करता, व जेव्हा प्रार्थना करणं बंद करता तुम्ही पाप करू लागता. आज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रार्थना करणं का सोडून दिलेलं आहे? एकदा आपलं हृदय जरा तपासलं तर तुमच्या लक्षात येईल
तुमच्यामध्ये असे पाप आहेत जे अजून तुम्ही सोडलेले नाहीत, किंवा असे पापी कृत्य तुमच्यात आहेत जे अजूनही जिवंत आहेत, यामुळे तुम्ही प्रार्थना करू शकत नाही. जर तुम्ही प्रार्थना करणार नाहीत तर पापात पडून राहणार. उदाहरणार्थ, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना म्हटलं की तुम्ही परीक्षेत पडू नये, म्हणजे तुम्ही सैतानाच्या अधीन जाऊ नये. त्या सैतानाच्या वाईट कुयुक्त्यांच्या किंवा त्याच्या षड्यंत्रांच्या समोर तुम्ही झुकू नये, यासाठी तुम्ही जागे राहून प्रार्थना करा. हेच प्रभूने सांगितलं. याचा अर्थ काय आहे? तुम्ही परीक्षेत पडू नये, तुम्ही परीक्षांच्या समोर घसरून जाऊ नये, यासाठी काय करायचं आहे? प्रार्थना करायची आहे. काय त्या रात्री त्यांनी प्रार्थना केली? नाही केली. तर काय केलं? प्रार्थना करण्याच्या वेळेमध्ये, अति निकडीने प्रार्थना करण्याच्या त्या वेळेमध्ये ते लोक झोपून राहिले. आणि जेव्हा ते सर्व झोपी गेले, काय ते परीक्षेवर विजयी झाले? आपल्या शब्दावर स्थिर राहू शकले? दिलेल्या वचनाचं पालन ते करू शकले का? प्रभूसाठी धैर्याने ते उभे राहू शकले का? मी विचारत आहे. ते काय म्हणाले होते? प्रभू, पाहिजे असल्यास आम्ही तुझ्यासाठी प्राण देऊ. येशूला वचन दिलं ना? येशूला त्यांनी शब्द दिला होता ना? मग येशूला वचन देऊन काय ते आपल्या वचनाचं पालन करू शकले का? काय ते आपल्या शब्दावर टिकू शकले का? ते स्थिर होऊ शकले नाही. कारण माहितीये, प्रार्थना करण्याच्या वेळेत प्रार्थना केली नाही. प्रार्थना तुम्हाला स्थिर करत असते. प्रार्थना तुम्हाला दृढ करत असते, विजयी जीवन देत असते. मी पुन्हा आठवण करून देत आहे. मासे बऱ्याचशा प्रकारचे असतात. त्यापैकी एका माशाचं नाव आहे जेलिश फिश. त्या माशाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या शरीरामध्ये काटे नसतात. प्रत्येक मास्यात काटा आहे, परंतु या जेलिश फिशमध्ये मासा राहत नाही. यामुळे तो या बाजूला देखील झुकतो, त्या बाजूला देखील बेंड होतो. तो या बाजूला पडतो, त्या बाजूला पडतो, पाहिजे तिकडे तो पडतो. याचं कारण असं आहे की त्यात काटा नाही. यामुळे पाहिजे असेल तर तो मासा तुम्ही पहा, तो एकतर असा पडेल किंवा तसा पडणार, परंतु या दिशेला पडणार नाही, इकडे पडणार नाही. पाहिजे तर पाहू शकता, ती एकाच डायरेक्शनला झुकत असते. आपणही असे आहोत. एकतर पुढे आपण झुकतो किंवा थोडं पाठीमागे झुकू शकतो. या बाजूला झुकू शकतो, त्या बाजूला. पूर्णपणे झुकणं शक्य नाहीये. ते तितकं सोपं नसतं. भाऊ आणि बहिणींनो, ऐकत आहात? प्रार्थना रूपी कणा जर आपल्यामध्ये नसेल तर आपण झुकून जाऊ. प्रत्येक विपत्तीत आपण झुकणार, प्रत्येक पापासमोर आपण पडणार. यामुळे प्रभूने सांगितलं तुम्ही परीक्षेत पडू नये, यासाठी तुम्ही प्रार्थना करा. म्हणजे तुम्ही सैतानाला बळी पडणार नाही, त्याच्या अधीन तुम्ही जाणार नाही. केवळ एकच गोष्ट आपलं रक्षण करू शकते, ती काय आहे? प्रार्थना. यामुळे येशूने काय म्हटलं? प्रार्थना करा. कशी प्रार्थना करायची? कशी? जागे राहून प्रार्थना करायची आहे. साधारणतः आपण प्रार्थना न करता काय करत असतो? झोपत असतो. काय करतो? पिक्चर पाहत असताना तुम्हाला झोप येते का? नाही येत. मोबाईल पाहत असताना तुम्हाला झोप येत असते का? नाही येत ना? सिरियल पाहत असताना झोप येते का? नाही येत. पण जेव्हा प्रार्थना करायची असते, तुम्ही केवळ प्रार्थना करण्याचा विचार करा, लगेच तुम्हाला झोप येईल. तुम्ही प्रार्थना करण्याचा केवळ विचार जरी केला, लगेच झोप येऊ लागणार. काही लोक चला प्रार्थना करूया असं म्हटलं तर ते सरळ गुडघे टेकण्याच्या ऐवजी ते अशा प्रकारे खाली वाकून, असे मान खाली घेऊन, सांगा, खाली वाकून जमिनीवर डोकं टेकून असंच गुडघे टेकण्याची त्यांची ही एक पद्धत आहे. अशा प्रकारे वाकून, अशा प्रकारे मान नेऊन जमिनीवर डोकं टेकवल्यावर मग तो सैतान येऊन असा असा तो काय करणार? अरे माझ्या बाळा, झोप 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 बाळा, असं म्हणून काय करणार? आरामात हवा घालत राहणार, म्हणजे तुम्ही झोपून जावं. प्रार्थना सुरू होते आणि यांचा घोरण्याचा आवाजही सुरू होतो. हे का घोरू लागत असतात? प्रार्थना म्हणून गुडघे टेकतात आणि झोपून जातात. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, मी विचारत आहे, तुमच्या जीवनात हा अनुभव नाही का? प्रार्थना म्हणून गुडघे टेकले आणि झोपून जाण्याचा अनुभव नाही? तुमच्या जीवनात प्रार्थना करण्याचा विचार केल्यावर तुम्हाला इच्छा होत नसेल, तर थकवा तुम्हाला प्रार्थना करू देत नसेल, तुमची झोप तुमच्या प्रार्थनेमध्ये अडखळण करत असेल, तर कुठे ना कुठे तुमच्या जीवनामध्ये देवाविषयी आणि देवाच्या प्रती महत्त्व नाही, हे सत्य आहे.
यामुळे प्रिय भाऊ आणि बहिणींनो, जर आपण प्रार्थना करत नाहीत तर आपण नकळतपणेच पाप करत असतो. का माहितीये? प्रभूने आज्ञा दिली, तुम्ही परीक्षेत पडू नये यासाठी, म्हणजे सैतानाच्या मोहाच्या पुढे झुकू नये, म्हणजे तुम्ही त्या सैतानाचं ऐकू नये, म्हणजे सैतानाचं न ऐकता पाप न करता राहायचं असेल तर जागृत राहून प्रार्थना करा. आपण प्रार्थना केली तर सैतानाच्या परीक्षांवर विजय मिळवता येईल, म्हणजे पापावर विजय मिळवता येईल. पण जर आपण प्रार्थना केली नाही तर सैतानाचा सामना करता येणार नाही व तो जे सांगेल तेच आपण करू लागू. प्रियांनो, त्या दिवशी शिष्यांनी प्रार्थना केली पाहिजे होती, परंतु प्रार्थना न करू शकल्यामुळे ते सैतानाच्या परीक्षेवर विजयी होऊ शकले नाहीत. आणि वरून येशू, तुझ्यासाठी आम्ही आपला प्राण देऊ असं बोलणारे हे सर्वजण जेव्हा येशूच्या प्राणावर संकट आलं तेव्हा जे प्राण देऊ असं बोलले होते ते आपला जीव घेऊन पळून गेले. आणि त्याचप्रमाणे जो सर्वात प्रथम, प्रभू या सर्वांनी नाकारलं तर नाकारू दे, परंतु मी कधीही नाकारणार नाही, आणि वरून हे लोक पळून गेले तरी देखील मी मात्र पळणार नाही, अशा प्रकारे जो म्हणाला होता, त्या पेत्राने 3 वेळा येशू कोण आहे मला ठाऊक नाही असं म्हणून नाकारलं. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, समजत आहे का? आपल्या जीवनामध्ये जर प्रार्थना नसेल तर, प्रार्थना करण्याचं मन नसेल तर, प्रार्थनेचा आत्मा जर आपल्यामध्ये नसेल तर, प्रार्थना करण्यासाठी गुडघे टेकण्याची आशा जर आमच्यात नसेल तर आम्ही पराजित होऊ. सैतानासमोर आम्ही झुकून जाऊ. सैतानाच्या प्रत्येक धोरणाप्रमाणे आम्ही चालू व आम्ही देवापासून दूर होऊ. चला आपण ते पाहू. मत्तयाचं शुभवर्तमान अध्याय 26, 58 वचन पहा. पण पेत्र प्रमुख याजकाच्या वाड्यापर्यंत दुरून त्याच्या मागे मागे चालत गेला. काय म्हटलं? दुरून त्याच्या मागे मागे तो चालत गेला. प्रियांनो, जो येशूच्या सोबत होता, तो येशूचा शिष्य पेत्र, जो येशूच्या सोबत राहणारा पेत्र, त्याचं काय झालं? तो प्रभूपासून दूर गेला. प्रियांनो, असं काय झालं की ज्याने पेत्राला येशूपासून दूर केलं? सांगा. प्रार्थना नसलेलं जीवन. लक्षात येत आहे का? तुमच्या जीवनात जर प्रार्थनेपासून तुम्ही दूर होत आहात तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही देवापासून दूर होत आहात, हा अर्थ आहे. आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रार्थनेपासून दूर होत असाल तर तुम्ही पापाच्या जवळ चाललेले आहात, हा अर्थ आहे. तुमच्या जीवनामध्ये प्रार्थना करण्याचं मन होत नाही तर समजून घ्या तुम्हाला पाप करण्याचं मन होत आहे, हा अर्थ आहे. तुमच्यामध्ये शिरलेलं ते पापच तुम्हाला प्रार्थना करण्यापासून अडवत आहे, हे सत्य आहे. तुम्हाला, मला, आम्हा सर्वांना जी देवाकडे घेऊन जात असते ती प्रार्थना आहे, व त्या प्रार्थनेला तुमच्यापासून, माझ्यापासून जे दूर करत असतं ते पाप आहे. आज जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये प्रार्थनापूर्वक तुम्हाला देवाच्या सानिध्यात जाता येत नाहीये तर तुम्ही पाप करून देवापासून दूर होत आहात, हे सत्य आहे. एकदा तुम्ही तुमचं हृदय तपासलं तर बरं होईल. सर्वात प्रथम आपण नकळतपणे किंवा जाणून बुजून आपण जे करत आहोत ते पाप कोणतं आहे सांगायचं तर प्रार्थना न करणं. प्रियांनो, या ठिकाणी शमूएलाने काय म्हटलं माहीत आहे? मी तुमच्या करिता, कोणासाठी? मी तुमच्यासाठी प्रार्थना न करणे. हा प्रार्थना केली नाही तर, प्रिय भाऊ आणि बहिणींनो, ऐकत आहात? आमच्या जीवनामध्ये आपण कायम केवळ आपल्यासाठीच प्रार्थना करत असतो. स्वतःसाठी, आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी, आम्ही आमच्या नोकरीसाठी, आमच्या व्यवसायासाठी, व्यापारासाठी, शेतीसाठी प्रार्थना करत असतो. परंतु इतरांसाठी प्रार्थना करणारी आत्मिकता आम्हामध्ये आहे का? आपल्या मंडळीसाठी, आपल्या मंडळीची उन्नती व्हावी यासाठी, आपल्या मंडळीच्या संरक्षणासाठी, परमेश्वराने दिलेल्या सेवकाच्या संरक्षणासाठी, सेवकाच्या कुटुंबाचं रक्षण व्हावं यासाठी, आमच्या नातलगांसाठी, नाश पावणाऱ्या आमच्या नातलगांच्या सदस्यांसाठी प्रार्थना करण्याचं मन आपल्यात आहे का? शमूएल बोलत आहे, जर मी तुम्हाविषयी प्रार्थना केली नाही तर
मी परमेश्वराच्या विरोधामध्ये अपराध करणारा असा ठरेल. मी जर तुमच्यासाठी प्रार्थना करत नाही तर मी पाप करणारा ठरेल. का तो ही गोष्ट बोलत आहे माहितीये? मी तुम्हाला आठवण करून देतो. यहोशवाने युद्ध करून जवळपास 30 राज्यांवरती विजय प्राप्त करून 30 राजांना त्याने हरवून इस्रायलाच्या 12 वंशांना वचनदत्त देशाची वाटणी करून एक अद्भुत असा पुढारी म्हणून त्याने आपली जीवनयात्रा समाप्त केल्यावर यहोशवाला न ओळखणारी अशी एक पिढी उदयास आल्यानंतर ते लोक आपल्या मनमर्जीने जीवन जगू लागले. जेव्हा ते आपल्या मनमर्जीचं जीवन जगू लागले तेव्हा परमेश्वराने शास्त्यांना पाठवलं. जेव्हा शास्ते लोक शासन चालवू लागले अशा काळामध्ये शास्त्रेंचं पुस्तक अध्याय 21 त्यातील 25व्या वचनामध्ये हे लिहून ठेवलेलं आहे. शास्त्रेंच्या काळामध्ये प्रत्येक मनुष्य आपल्या मनाला जसं बरं वाटत होतं त्याप्रमाणे तसंच ते वागत होते. ऐकत आहात? शास्त्रेंच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती मनाला वाटेल तसे ते वागत होते. शास्त्रेंच्या त्या शासन काळाच्या दरम्यान प्रत्येक जण ज्याला जसं बरं वाटत होतं तसं करत होता. यामुळे पलिष्टी जे त्यांचे शत्रू होते त्यांच्या हातामध्ये परमेश्वराने इस्रायली लोकांना सोपवून दिलं. 1 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, जवळपास 40 वर्षापर्यंत इस्रायली लोकांना त्या पलिष्टी लोकांचे गुलाम बनवलं. पलिष्ठांचं नाव घेतलं तरी इस्रायली घाबरत होते, कारण की ते अत्यंत क्रूरपणे वागत असायचे. गुलाम बनवून घेऊन गेलेल्या इस्रायली लोकांच्या प्रती ते अत्यंत क्रूरतेचं वर्तन करत होते. त्यांना खूप पीडत होते, त्यांना अतिशय यातना देत होते. ही त्यांची पद्धत होती. आता लक्ष देऊ नये का? ज्या काळी पलिष्ठांच्या नावाने घाबरत होते त्या दिवसांमध्ये शमूएलाचा जन्म झाला आहे. देवाने शमूएलाला शास्ता बनवलं, संदेष्टा म्हणून त्याला आशीर्वाद दिला. याजक म्हणून परमेश्वराने शमूएलाला उभं केलं. प्रार्थनेचं प्रतिफळ म्हणून हन्ना नावाच्या एका आत्मिक स्त्रीच्या प्रार्थनेद्वारे शमूएलाचा जन्म झाला. ऐका प्रिय मातांनो, तुमच्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. वडिलांनो, तुमची प्रार्थना अत्यंत गरजेची आहे. आई वडील या नात्याने, पती पत्नी या नात्याने तुमच्या कुटुंबाच्या चहूबाजूने प्रार्थनेचं कुंपण घालणं अति गरजेचं आहे. आई वडील म्हणून तुमच्या मुलांकरिता प्रार्थना करणं हे अति गरजेचं आहे. विशेष करून या शेवटच्या काळात जेव्हा पाप अधिक वाढत चाललेलं आहे. शद्रक, मेशक व अबेदनगो या तरुण मुलांना पवित्रपणे राहून देवासाठी आवेशाने जगायचं आहे अशी आशा बाळगणाऱ्या या तरुणांना त्यांना मारण्यासाठी नबुकदनेस्सराने काय केलं माहित आहे? त्याने ती अग्नीची भट्टी 7 पटीने तप्त केली. किती पटीने वाढवली? 7 पट तप्त केली. आता 7 पेक्षा अधिक त्यामध्ये नव्हतं. ती मॅक्सिमम रेंज होती. त्या तरुणांचा नाश करण्यासाठी त्या काळी नबुकदनेस्सराने ज्याप्रमाणे त्याची ती अग्नीची भट्टी जितकी जास्त वाढवू शकत होता तितकी वाढवली. आज आमच्या मुलांचा, आपल्या तरुण मुलांचा नाश करण्यासाठी सैतानाला जितकं जास्त या जगातील पापाला वाढवू शकतो तितकं वाढवलं आहे. यापूर्वी कधी ऐकल्या नाही अशा बातम्या आजकालच्या दिवसांत आपण ऐकत आहोत. 3rd क्लासमध्ये शिकणाऱ्या एका लहान मुलीवरती 7th क्लासमध्ये शिकणाऱ्या 3 मुलांनी दुष्कर्म केलं. 3rd क्लासमध्ये शिकणाऱ्या मुलीचं वय काय असेल? क्लास 7th मध्ये शिकणाऱ्या मुलांचं वय काय असेल? याचं कारण काय आहे? सैतानाने पाप वाढवलं आहे. जिकडे पहा तिकडे अनैतिक संबंध आहेत. जिकडे पहा तिकडे अपवित्र कृत्य चाललेले आहेत. जर लग्न झाल्यानंतर कोणताही पुरुष किंवा कोणती स्त्री परक्या व्यक्तीसोबत असेल तर भयंकररित्या पाहिलं जायचं. लग्न होऊन देखील दुसऱ्या बाईसोबत हा राहतो. लग्न होऊन देखील दुसऱ्या पुरुषासोबत ही फिरत असते. अशा प्रकारे त्यांच्याबद्दल अत्यंत तिरस्कार करून बोलल्या जायचं. पण आजकाल काय घडत आहे? लग्न अगोदरच एकत्रित मिळून राहत आहेत. लग्न देखील करत नाहीयेत आणि त्याला ते लिव्ह इन रिलेशन म्हणतात. एका रूममध्येच राहतात.
आज हैदराबाद सारख्या शहरांमध्ये लेडीज हॉस्टेल, जेंट्स हॉस्टेल्स अशा प्रकारे आपण पाहायचो. पण आजकालच्या दिवसांमध्ये को लिव्हिंग मिळून एकत्र राहू शकतो, मुलं मुली एकत्र राहू शकतात असे हॉस्टेल आहे. अनोळखी मुलगा एकाच रूममध्ये, अनोळखी मुलगी एकाच रूममध्ये. हा मुलगा कोण आहे तिला माहिती नाही, मुलगी कोण आहे याला माहित नाही. दोघे एकाच रूममध्ये राहतात, एकत्रित मिळून राहतात. हा कोणता काळ आहे सांगा? विनाशाचा काळ आहे. समजत आहे का? दिवसेंदिवस ही अशी संस्कृती भयंकररित्या वाढत चालली आहे. एखादी स्त्री जर ती व्यभिचार करत असेल तर समाज तिला व्यभिचारी असं म्हणतो. एक पुरुष जर व्यभिचार करत असेल तर समाज त्याला बाहेरख्याली व्यक्ती म्हणतो. त्या व्यक्तीला बाहेरख्याली म्हणणारा समाज, व्यभिचारी त्या स्त्रीला म्हणणारा समाज. आता अशा लोकांना काय म्हणणार? लग्न होण्या अगोदरच एकाच हॉस्टेलमध्ये मुलगा आणि मुलगी एकत्र राहत आहेत, एकाच बेडवर झोपत आहेत. 6 महिने याच्यासोबत, 6 महिने तिच्यासोबत, प्रत्येक महिन्याला दुसरा, आठवड्यामधून तिसरा, एक दिवस या मुलीसोबत, दुसऱ्या दिवशी त्या मुलासोबत. कसलं भय न बाळगता निडर होऊन एकाच रूममध्ये राहून पाप करणारा समाज आज उदयास आलेला आहे. यात काय दिसत आहे तुम्हाला? सैतानाने पाप वाढवलं आहे. तरुणांच्या जीवनाला, त्यांच्या भविष्याला, त्यांचं भविष्य धोक्यामध्ये आणून बर्बाद करणाऱ्या दिवसांमध्ये आज आपण येऊन पोहोचलो आहोत. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आई वडिलांनो, आपल्या मुलांनी या पापी जगामध्ये पवित्र जीवन जगावं यासाठी केवळ एकच आहे जी त्यांचं संरक्षण करू शकते. आई वडील या नात्याने तुम्ही जी कराल ती केवळ अश्रूंनी केलेली प्रार्थनाच मुलांचं संरक्षण करते. आज स्कूलला पाठवायची भीती वाटत आहे, कॉलेजला पाठवायचं तर भीती वाटत आहे. स्कूलमध्ये जाऊन तिकडे नेमकं काय करतील, कॉलेजमध्ये गेल्यावर काय करतील, कोणासोबत हे मैत्री करतील, कोणाशी ओळख वाढवतील, कोणत्या सवयींमध्ये हे पडतील, कशा परिस्थितीत घरी परततील, अशी भीती वाटण्याच्या दिवसांत आपण जगत आहोत. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, प्रार्थना केली पाहिजे. महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, सर्व स्तुती आणि धन्यवाद तुला देतो. जर आम्ही प्रार्थना करत नाही तर देवा ते आमच्यासाठी पाप ठरतं. मदत करणं माहिती असून देखील जर मदत केली नाही तर ते आमच्यासाठी पाप ठरेल. कुटुंबासह मिळून प्रार्थना करू शकतो, परंतु जर आम्ही ती करत नाही तर ते कुटुंबासाठी मोठं नुकसान आहे. देवा, जे आम्ही करू शकतो ते जर आम्ही करत नसू तर ते आमच्या जीवनात हानी घेऊन येईल. यामुळे येथून पुढे बापा, प्रत्येक दिवशी हा प्रश्न मी स्वतःला केला पाहिजे की मी काय करू शकतो ते मी माझ्या देवासाठी केलंच पाहिजे. जर देवा तसं मी केलं नाही तर ते माझ्यासाठी पाप ठरेल. देवा, बहुमूल्य असा संदेश आज तू आम्हाला स्पष्टपणे दिला आहेस. तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगून आमच्या जीवनाला आणि कुटुंबाला घडवण्याची कृपा तू आम्हाला दे. येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा, आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.